वैतागलेल्या भावाला सगळे कुटुंबातले सगळे म्हणतात तू आता घर सोडून दे, काहीतरी काम धंदा कर, त्याशिवाय तू घरी परत येऊ नको. तुझा काय उपयोग नाही, तू काय काम धंदा करत नाही, तू काय घराच्या कामाला येत नाही. तुला थोडं काय सांगितलं की तू डोळे झाकून घेतो, आडवा पडतो. तुझं काय देणं तरी आहे का नाही. मग असं केल्यानंतर त्याला दुःख होतं आणि भोला घरात निघून जातो. भोला घरातून निघून गेल्यानंतर बाहेर भोजनाला जेवायची त्याला भूक लागते. त्याचं शरीर अगदी मोठं असतं, त्याला खाण्याचा छंद असतो आणि अशा छंदामध्ये बाहेर फिरत असताना अगदी नगराच्या बाहेर जातो आणि त्या ठिकाणी एक ठिकाणी त्याला घमघमाट सुगंध आणि त्या ठिकाणी जाऊन पाहतो तर तिथं एक मठ असतो. त्या आश्रमामध्ये सप्ताह चालू असतो. आश्रमामध्ये महात्मे असतात, विद्यार्थी असतात. त्याला तिथले सगळे विद्यार्थी दिसतात. वा वा, अशी टुमटुमीत टवटवीत पोरं, अशी टुमटुमीत टवटवीत पोरं पाहिल्यानंतर तो म्हणतो इथं काहीतरी आपल्याला खायला भेटतं, आपल्याला भोजनाला काहीतरी प्राप्त होईल. ह्या मानसाने तो आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तो तिथं महात्म्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि तो त्याची व्यथा त्या महात्म्यांना सांगतो. प्रभूजी, असं आहे, माझ्या घरच्यांनी मला काढून टाकलं, माझ्या घरच्यांना माझं ओझं वाटायला लागलं. मला तर खायला आणि झोपायला खूप आवडतं, या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही हो. आणि मला इथं काहीतरी खायला भेटेल का, माझी इथं काही सोय होईल का. मग प्रभूजी म्हणतात, महात्मे म्हणतात, काय काळजी नको बाळा, तुला घरच्यांनी जरी सोडलं असेल तरी भगवंत तुझा मायबाप आहे, या ठिकाणी तू राहू शकतो, मनसोक्त तू जेवू शकतो, काही अडचण नाही. आणि असं झालं मुला तिथं राहायला आणि तिथं रोज छानपैकी असं घृतयुक्त भोजन त्याला प्राप्त होतं. रोज पुरी भाजी, भात, वरण, गोड धोड जोरात काम चालू झालं. अशी त्याची मजा चालू झाल्यानंतर एक दिवस एकादशीचा दिवस उजाडल्यानंतर तिथं महात्मे म्हणतात, तिथं पोरांची चर्चा चालू असते. आज एकादशीचं कीर्तन कोण करायचं, आज एकादशीचं सेवा कोण करणार, कोण भजन करणार, कोण प्रवचन करणार, कोण चाली उचलणार, कोण झाडून घेणार, कोण पूजा करणार, सगळं नियोजन. सगळं एकादशी म्हणजे मठामध्ये उत्सव, भरपूर नियोजनाची तयारी चालू होती. आणि मग भोला विचारायला लागतो की एकादशी असती तरी कोण, ती एकादशी असती का. मग त्याला विद्यार्थ्यांकडून त्याच्या सवंगड्यांकडून त्याला कळतं, अरे भोला, एकादशी म्हणजे आज आपण व्रत धरतो, आज आपण उपवास करतो, आज आपण जेवत नाही. मग जेवत नाही त्याचा उत्सव काय करायचा. उत्सवात तर आपण गोडधोड करतो, इथं उपाशी राहायला का सांगतात. भगवंताचं नामस्मरण गोडधोड केल्याशिवाय कसं काय होईल. आणि मग त्याला ते धक्का बसतो आणि महात्माजींकडे जातो आणि चरणांवर मस्तक ठेवल्यानंतर तो म्हणतो, प्रभूजी, अहो कसं होईल, मी तर जेवणा वाचून मरून जाईल हो. मला एक टाइम जरी भेटलं नाही तर माझी दयनीय अवस्था होईल. कसं तरी बसवून, मग जीव खूप नाजूक आहे, ह्या जीवाला अन्न लागतं. मला माझ्याकडून ही एकादशी, हा उपवास, हा व्रत माझ्याकडून घडणार नाही, ह्याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय करा महाराज. ठीक आहे, नाही ना करायचं एकादशी, ठीक आहे, पण तुला इथं जेवता येणार,
सगळे विद्यार्थी आहेत, सगळे साधक आहेत. आज दिवसभर सगळे व्रत धरून भगवंताचं भजन करतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे राम राम Hare